डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे. मित्रांनो, मी बघून आलोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरचा चित्रपट राजा शिवाजी. फर्स्ट डे फर्स्ट शो म्हणजे सकाळी 7 वाजताचा पहिला शो. तर कसा आहे चित्रपट? महाराजांच्या जन्मापूर्वी परिस्थिती कशी होती हे समजून घेतल्याशिवाय महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलंय त्याचं महत्त्व समजू शकत नाही. त्यामुळे चित्रपटात सुद्धा अगोदर महाराजांच्या जन्मापूर्वीची परिस्थिती दाखवण्यात आली आहे. म्हणजे 1629 साली लखुजी राजे जाधवांची हत्या करण्यात आली. थोडक्यात महाराजांच्या जन्मापूर्वी एका बाजूने आदिलशहा, एका बाजूने मुघल, एका बाजूने निजामशहा हे राज्यावरती अन्याय अत्याचार करतच होते. पहिल्या एका तासात प्रत्येक 5 मिनिटाला डोळ्यात पाणी येतं एवढी वाईट परिस्थिती महाराजांच्या जन्मापूर्वी दाखवण्यात आली आहे. त्या पहिल्या एका तासामध्ये जनतेवर होत असलेला अन्याय आणि शिवाजीराजेंचं बालपण दाखवलं आहे. तसेच महाराज आणि महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्यामध्ये असणारा बॉन्ड दाखवण्यात आला आहे. चित्रपटामध्ये महाराज म्हणून रितेशची एंट्री एका तासानंतर होते. प्रत्येक सीन, प्रत्येक ऍक्शन सीन क्लास शूट करण्यात आला आणि जे लोक ट्रेलर आल्यापासून रितेशवर टीका करत होते त्यांनी खरंच हा चित्रपट बघायला पाहिजे. प्रत्येक डायलॉग, प्रत्येक ऍक्शन सीन रितेशने जबरदस्त केलाय. म्हणजे थोडक्यात रितेशने टीका करण्यासाठी कुठे जागा ठेवली नाही. रितेश स्वतः चित्रपटाचा ऍक्टर, रायटर आणि डायरेक्टर आहे. आजपर्यंत आपल्याला महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजेंचा इतिहास कुठे बघायला भेटला नाही, ऐकायला भेटला नाही. तो इतिहास इथे बऱ्यापैकी कव्हर करण्यात आलाय. चित्रपटाच्या पहिल्या हाफमध्ये संभाजीराजेंचा प्रभाव चित्रपटावर पडलेला दिसतोय. तर संभाजी महाराजांचा रोल अभिषेक बच्चननं प्ले केलाय आणि तो एकदम उत्तमरित्या प्ले केलाय. संपूर्ण चित्रपटावर रितेश सोबत संजय दत्त आणि अभिषेक बच्चनचा प्रभाव बघायला मिळतो. आणि संजय दत्त बद्दल सांगायचं झालं तर अफजल खानाचा रोल संजय दत्त प्ले करतोय. आणि यापूर्वी संजय दत्तनं अशा भूमिका केल्यामुळे संजय दत्त अफजल खानाचा रोल सहज प्ले करताना दिसतोय. आणि 3.25 तासाच्या पिक्चरमध्ये 2 मिनिट येऊन टाळ्या आणि शिट्ट्या वाजवायला भाग पाडतो तो सलमान खान. सलमान खान चित्रपटामध्ये जीवा महालाच्या भूमिकेत दिसतोय. आणि सलमान खानला बघण्यासाठी 2.5-3 तास वेट करावा लागतोय. चित्रपटाला अजय अतुलचं संगीत आहे. मला असं वाटतं की अजय अतुल फक्त संगीतकार नाहीत तर ते जादूगार आहेत. आणि चित्रपटामध्ये असणारे 2 गाणे खूप टॉप आहेत. आणि दोन्ही गाणे थिएटरमध्ये वाजताना शहारे येत आहेत. जे गाणे त्यांनी लिहिलेत, जे गाणे त्यांनी गायलेत, जे गाणे त्यांनी कंपोज केलेत ते एकदम बेस्ट आहेत. चित्रपटामध्ये अजून एक इम्प्रेसिव्ह रोल प्ले केला विद्या बालननं बडी बेगमचा रोल प्ले केला. आणि जेव्हा ती स्क्रीनवर येते तेव्हा ती प्रत्येक वेळा आदिलशहाला टोमणा मारताना दिसते. आणि आदिलशहाचा रोल प्ले केला अमोल गुप्ते यांनी. पण खरंच ओव्हरऑल बघायला गेलं तर विद्या बालननं खूप चांगला रोल प्ले केलाय. तसेच टीजर टेलरमध्ये जी निलयाची मराठी होती ती चित्रपटामध्ये इम्प्रूव्ह केल्याच दिसते. मैंने प्यार किया मधली ऍक्ट्रेस भाग्यश्रीने माझी जाऊनचा रोल एकदम उत्तमरित्या प्ले केलाय. आणि त्यांची मराठी एकदम शुद्ध आणि क्लास वाटते. फरदीन खान शहाजहानच्या भूमिकेत आहे. आणि चित्रपटामध्ये त्याचा एक कॉमेडी डायलॉग आहे, मराठ्यांशी नंतर लढता येईल, अगोदर माझा ताजमहल बांधून घेतो. आणि जेव्हा जेव्हा फरदीन खान स्क्रीनवर येतो तेव्हा त्याच्या पाठीमागे ताजमहलच दिसतोय. यासोबत सचिन खेडकर यांनी शहाजीराजे यांचा उत्तम रोल प्ले केलाय. तसेच जितेंद्र जोशी यांनी महाराजांच्या वकिलाचा रोल प्ले केलाय. रितेशचा मुलगा राहील हा बालशिवाजींचा रोल प्ले करतोय. तर रितेशने 100 कोटींचा एवढा भव्य देव चित्रपट बनवून खरंच इतिहास रचलाय. चित्रपट बघताना असं वाटलंच नाही की हा मराठी चित्रपट आहे, कारण आपण यापूर्वी कधी असा मराठी चित्रपटच बघितला नाही. यावरून एक गोष्ट समजते की जर मराठी चित्रपटाला पुरेसं बजेट मिळालं तर मराठी चित्रपट काय करू शकतात. तर सकाळच्या 7च्या शोला सुद्धा थिएटर हाऊसफुल होतं. आणि आज दिवसभर चित्रपटाचं पुण्यामध्ये कुठेही तिकीट मिळत नाही. आणि सगळे शो एवढे हाऊसफुल चालू आहेत. त्यावरून असं दिसतं की चित्रपट नक्कीच मराठीमधलं ओपनिंग डेचा रेकॉर्ड मोडेल. आणि येत्या काही दिवसात सैराटचा सुद्धा 110 कोटींचा रेकॉर्ड हा चित्रपट नक्कीच मोडेल. तर तुम्ही चित्रपट बघणार का? कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपलं मराठी चॅनल पिक्चर.